ट्रिपवरून आल्यापासून दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा या कपड्यांपासूनच होतोय. इतके सारे कपडे आपण जेव्हा बाहेर जातो ना, तेव्हा सगळे वेगवेगळे कपडे आपल्याला न्यायचे असतात. पण ते आणल्यानंतर परत त्यांना सर्व व्यवस्थित धुवून परत त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवणं ही पण एक मोठी जबाबदारी होऊन जाते. तर बघा, अशी सुरुवात आहे ना दिवसाची मस्त माझी नेहमी याच गाण्याने होते. अ, श्री पद्मजा जोगळेकर यांचं हे गाणं आहे ना, अक्कलकोटी ध्यान लागले. ज्यांनी ऐकलं नसेल, माझा आवाज सध्या खूप खराब आहे, त्याच्यावर नका जाऊ. त्यांनी खूप सुंदर गायलंय आणि इतकं म्हणजे सकाळी सकाळी तुम्हाला इतकं प्रसन्न आणि फ्रेश वाटेल ना, मस्त बघा, घरातलं वातावरण पण एकदम छान होऊन जातं. तर माझी तर पुसपास रोजची असतेच आणि आज तर होता गुरुवार. तर आज सगळं स्पेशल म्हणून आज मस्त सगळं व्यवस्थित पुसून घेतलं. त्यानंतर उंबरठ्यावरचं लेपण सुद्धा मी काल केलं होतं, तर ते पण पुसून घेतलं. तर अशा प्रकारे बघा, लेपण नेहमी उंबरठ्यावरचं असं पुसून घ्यायचं. पाणी जर जास्त टाकलं तर सगळीकडे खूप मेसी होऊन जातं ते. तर आज आहे आपली स्वामी महाराजांची पूजा. तर बरेच जणांच्या कमेंट आल्या की ताई, आम्ही तुझं देवघर मिस करतोय, तुझे देव मिस करतोय. बरोबर आहे ते, पण आपल्याला सगळ्याच गोष्टी बघायच्या असतात. म्हणजे आपले जे देव आहेत किंवा आपले जे स्वामी महाराज आहेत ते सगळीकडे आपल्या सोबतच असतात आणि मी तर त्यांना सोबत घेऊनच गेली होती. पण आज बघा, स्वामींची म्हणजे मूर्ती, म्हणजे स्वामी आज मला खूप छान असे म्हणजे खूपच असे प्रभावी दिसतात. तुम्हाला दिसतात का? मला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. तर बघा, कशी छान असं वाटतंय की त्यांच्या हातून एक वेगळंच असं तेज असं बाहेर येतंय असं वाटतंय. आणि छान स्वामींना हिनात तर लावलं. त्या ताईंकडून मी जे हिनात तर घेतलं होतं ना, खरंच खूप सुंदर आहे. इतका इतका छान सुगंध दरवळतो ना त्याचा, खूप मस्त वाटतं. तर आज पिवळा रंग ठरवलाय म्हणून स्वामींना पण आज पिवळं वस्त्र धारण केलंय आणि महाराजांचा मुकुट घालते महाराजांना. तर बघा, मुकुट घातल्यानंतर महाराज असे एकदम छान सुंदर दिसतात. तर अशा प्रकारे बघा, आता मी गजरे आणले आहेत, तर गजरे सगळ्या देवांना घालते आणि अशी आपली आजची गुरुवारची पूजा खूप छान अशी झालेली आहे. तर आजची गुरुवारची आरती झाली. तर तुम्हाला पण सर्वांना नेहमीप्रमाणे तुम्ही पण सर्वांनी आरती घ्या. आणि बघा, उंबरठ्याची पूजा अशा प्रकारे केली आहे. आजचा जो रंग आहे ना, तो थोडासा वेगळा घेतलाय मी. नेहमी मी लाल आणि पिवळा रंग घेते, तर आज हा असा जांभळा आणि पिवळा रंग घेतलाय. आणि महालक्ष्मी आईला सुद्धा मी आज हाच रंग घेणार आहे. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज आहे आपला सगळ्यांचा फेवरेट असा गुरुवार, तो म्हणजे स्वामींचा गुरुवार, महालक्ष्मीचा गुरुवार. तर आताच माझी सकाळची सगळी पूजा आरती वगैरे सगळं आटोपलंय आणि आता बाकीचं सगळं आवरलंय. आता जसं आम्ही आलोय तेव्हापासून मग सगळं मला पहिले तर कपड्यांचा सगळा गोंधळ होता. तर कपडे थोडे थोडे रोज धुतले जात आहेत आणि आज थोडं बरं वाटतंय तब्येत जरा. काल मी डॉक्टरकडे वगैरे जाऊन आली, तर आज जरा फ्रेश वाटतंय थोडं. आणि आता मी देवीची पूजा मांडायला घेते. उंबरठ्याचं सगळं झालंय आपलं, उंबरठा लेपण वगैरे पूजा सगळं झालंय. तर आता महालक्ष्मीची पूजा मांडायला घेणार आहे. तर आज मी छान असा पिवळा रंग ठरवला आहे, पिवळा रंग करायचा आहे. तर आईचं पण सुद्धा पिवळ्या रंगाचं सगळं वस्त्र, मुखवटा सगळं मी पिवळ्या रंगाचंच घेतलंय. आणि छान पिवळ्या रंगाला साजेसं असं मोत्याचा साज आहे, तर तो आज मी घालणार आहे देवीला. तर बघू आपली पूजा कशी होते. तर बाहेर सगळं मी सामान आणून ठेवलंय. थोडं थोडं निष्ठा पण आहे, निष्ठा पण मदत करते. आणि हे गेलेत आज ऑफिसला, म्हणजे हे ऑफिसला गेलेत आणि निष्ठाला सुट्टी आहे, तर ती घरी आहे. तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरल्यात त्याच्यामुळे लवकर. तर चला पटापट मी पहिले पूजा मांडून घेते.
तर पूजेची सुरुवात ही स्वस्तिकनेच होते. तर मोठं स्वस्तिक काढलंय आणि ही जी तयारी आहे ही मी रात्रीच करून ठेवली होती. निष्ठाला थोडंसं सोबत घेतलं मदतीला, कारण ते सेलो टेप वगैरे पटापट निघत नाहीत, खूप वेळ लागतो. तर म्हणून मी हे रात्रीच डेकोरेशनची तयारी करून ठेवली होती. थोडंसं असं सजावट केली ना तर बघा तुम्ही, खूप सुंदर वाटतं. जसं तुम्ही मला सगळ्यांनी फोटोज पाठवलेत, मला दिसतंय की तुम्ही सुद्धा खूप मेहनत घेताय पूजेसाठी. आणि ती मेहनत जेव्हा ती पूजा संपूर्ण होते आणि इतकी सुंदर दिसते ना, तेव्हा तुमची ती मेहनत किंवा तुमचे ते कष्ट तुम्हाला काहीच कळणार नाहीत आणि खूप सुंदर वाटतं घरामध्ये. तर बघा आता मी इथे देवी आईसाठी ना मी काय केलं, यावेळेला वेगळा चौरंग, म्हणजे छोटा जो चौरंग आहे तो देवीसाठी मागे मांडलाय आणि पुढे जो नेहमी मांडते तो चौरंग पुढे मांडलाय. कारण एकाच चौरंगावरती खूप सारी गर्दी होते आणि मग मांडणी व्यवस्थित करता येत नाही मला. त्यामुळे असे 2 चौरंग मांडले, ज्यामुळे मांडणी सुटसुटीत करता येईल. तर मागच्या गुरुवारचं मी तुम्हाला दाखवलं, की मागचा गुरुवार मी बाहेर असताना मी कसा केला गुरुवार. तर कदाचित स्वामींनी किंवा देवी आईनेच तशी वेळ आणली असेल, की प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरं मला देता येतील. कारण ह्याआधी मी असं कधी केलं नव्हतं. पण मागच्या गुरुवारी फक्त मांडणी केली नव्हती, पण व्रत मी पूर्ण केलं होतं. जसं घरी उपवास वगैरे सगळ्या गोष्टी असतात, तसं पूर्ण व्रत केलं होतं. पोथी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे की पोथीचं वाचन. तर ते आपण, तुम्ही कुठेही असाल, तुम्हाला बाकी कुठलीही गोष्ट जरी जमली नाही, तरी तुम्ही पोथीचं वाचन करायचंय. त्याच्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही. तर आता मी ते जे तांदूळ असतात, नेहमी जे आपण एकदा तांदूळ घेतो पहिल्या गुरुवारी, तेच तांदूळ तुम्हाला प्रत्येक गुरुवारी घ्यायचे आहेत. तोच नारळ तुम्हाला प्रत्येक गुरुवारी घ्यायचा आहे. तर बऱ्याच ताईंच्या अशाही कमेंट आल्या होत्या, की ताई माझा नारळ तडलाय तर काय करू? तर घाबरू नका. जो तुमचा नारळ तडलेला असतो तर तो तुम्ही पाण्यात सोडून द्या आणि दुसरा नारळ नवीन घ्या. नवीन नारळाची स्थापना करा. तर बघा जसं इतर म्हणजे आता जसं कलश आपण मांडतो, तर तसं मी कलशाची आता इथे पूजा करते. आणि आज मी पिवळं वस्त्र नेसवणार आहे देवी आईला. तर हे सगळे जे वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र आहेत ना, ते हे मी आपल्या इथे मुंबईला जे महालक्ष्मी आईचं मंदिर आहे, तिथून मी हे सगळे वस्त्र घेतले होते मागच्या वर्षी. आणि जो मोठा मुखवटा घेतला होता तोही तिथूनच घेतला होता. तर खूप सुंदर सुंदर वस्त्र तिथे मला मिळाले होते. तर तेव्हा मी बरेच कलर, म्हणजे 3-4 कलर जे जे मला आवडले होते तर ते कलर घेतले होते. तर हा बघा, हा एक पिवळ्या रंगाचा मुखवटा आहे माझ्याकडे देवी आईचा. आणि ह्याला आज मी मोत्याचा साज पूर्ण घालणार आहे देवी आईला. तर बघा किती सुंदर दिसतायत कानामध्ये. तर देवी आईला सजवताना ना मी म्हणजे असाच विचार करते, की हे असं घातलं, मी असं घातलं तर कसं वाटेल, मला कसं आवडेल. खूप साऱ्या ताई मैत्रिणी मला सांगतात, की खूप छान सजवतेस तू देवी आईला. तर मी सजवत नाही, मी माझं माझं काहीतरी काम करत राहते आणि त्यातून देवी आईच माझ्याकडून सगळ्या गोष्टी करून घेते, की हे छान वाटतंय, हे नाही छान वाटत आहे. बरोबर, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट खूप मनापासून करता ना, आपल्या म्हणजे अंतरंगापासून करता ना, तर आपोआप ती गोष्ट सुंदरच होते. तर बघा आता ह्याला असं वरती म्हणजे जे वस्त्र आहे ते दुसरं जे आपण, मी इतर वेळी काय करते, की ओढणी घेते. तर आता मी ओढणी नाही लावत आहे. ह्या वस्त्रांना, ज्या वस्त्रासोबत जो कपडा येतो ना, म्हणजे हे वस्त्र येतं, ते हेच लावायचं. हे सुंदर दिसतं. तर बघा मागून अशा प्रकारे लावून तुम्ही साईडने त्याला पिन लावू शकता किंवा तुम्ही इतर काही गोष्टी त्याला ऍड करू शकता, ज्याच्यामुळे ते असं स्ट्रेट राहतं आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं. तर आता हे करताना ना खूप हळूहळू करावं लागतं. कारण कसं आहे, थोडंसं पण इकडचं तिकडे हललं ना तर नारळ पडू शकतो किंवा बऱ्याचशा गोष्टी होतात. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप हळूहळू करायला लागतात. तर फक्त देवी आईला सजवण्यासाठी माझा 1 ते दीड तास निघून जातो. कारण बऱ्याच गोष्टी मी लावते, काढते, लावते, काढते. म्हणजे काही गोष्टी मला आवडतात, काही नाही आवडत. तर तसं काहीतरी चालू असतं आणि म्हणून ह्याच्यामध्येच, सजवण्यामध्येच खूप वेळ निघून जातो. तर बघा अशा प्रकारे हे जे वस्त्र आहे ते मी असं वरून लावणार आहे. पण वस्त्र लावण्याच्या आधी जे पण देवीचे अलंकार आहेत, दागिने आहेत, तर ते पहिले मला घालून घ्यावे लागतील. त्याच्यानंतर मग हे वरून वस्त्र घालावं लागेल. तर तुम्ही विचारलं होतं, की देवीचे जे दागिने आहेत ते आपण वापरू शकतो का? तर नक्कीच वापरू शकता. फक्त तुम्ही, आपण जे दागिने वापरतो, तर देवीला जर तुम्ही ते दागिने घालत असाल, तर ते तुटले फुटलेले किंवा असे खराब झालेले दागिने तुम्ही देवी आईला वापरू नका. चांगले जे तुमचे दागिने असतील ना, तेच तुम्ही देवी आईला वापरा. तर बघा आता हा माझ्याकडे मोत्याचा पूर्ण असा छान साज आहे. तर वेगवेगळे लूक जे करायचे असतात, तर त्याच्यासाठी असे घेऊन ठेवलेत आणि हे सगळे जे दागिने मी घेतलेत ना, तर हे सगळे मी दहिवडकर सराफ
यांच्याकडून घेतलेत मोत्याचे दागिने. खूप सुंदर आहेत दादांकडे मोत्यांचे दागिने. आणि देवी आईला पण दागिने पूर्ण साज घातल्यानंतर ना खूपच सुंदर दिसत होतं. तर मोत्याचे म्हणजे मोत्याचा पूर्ण सेट, जसं आपण गळ्याभोवतालचा हा सेट, त्याच्यानंतर त्याच्या खालचं लागोलाग जे सेट असतात, तर असे सगळे एक पूर्ण सेट करून ठेवला ना तर खूप सुंदर दिसतं. तर आज माझा आवाज तुम्हाला थोडासा असा खराब येत असेल, तर कारण घसा खरंच खूप बसलाय. त्याच्यामुळे आवाज बरोबर येत नाहीये. पण आपलं जसं म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन, तर तसंच आहे. म्हणून पूजा झालीच पाहिजे आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा, आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, तर म्हणून ही तळमळ असते नेहमी. तर चला, आता देवी आईचे जे पण सगळे दागिने आहेत तर ते सर्व मी घालते एक एक करून. तर आता फायनली ज्या गोष्टीशिवाय माझी पूजा कधीच पूर्ण होत नाही, तर ती म्हणजे की गजरे. आणि मोगऱ्याचे गजरे स्पेशली देवींना खूप आवडतात. त्याचा सुगंधच इतका सुंदर असतो की कोणीही त्याच्याकडे लगेच आकर्षित होऊन जाईल, इतका सुंदर मोगऱ्याचा सुगंध असतो. तर ज्या नेहमी माझ्या गजरेवाल्या मावशी असतात, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल्या होत्या, तर त्या नव्हत्या, पण तरी इतर दुसऱ्या पण मावशी असतात, तर त्यांच्याकडून सुद्धा मी काल गजरे, फुलं सगळ्या गोष्टी घेऊन आली. तर देवी आईचा मोत्याचा साज बघा किती सुंदर दिसतोय. तर आणि हे वरती जे अंबाड्याला मागच्या साईडला लावतात ना, तर ते ते आहे, तर ते मी वरती इथे लावते. तर असं सजवताना ना, की काय लावू, काय नको, असं खूप साऱ्या गोष्टी असतात. पण खूपच जास्त पण नाही, जेवढं म्हणजे सुंदर दिसेल किंवा जेवढं चांगलं वाटेल तेवढंच आपण लावायचंय. तर बघा, त्या गजऱ्यांच्या वरती ते मी लावलंय आणि त्यानंतर याच्यावरती वेणी सुद्धा घालणार आहे. तर आता मांडणी पूर्ण करून झाली माझी. मांडणी मी आधी पूर्ण करून घेते. त्यानंतर संपूर्ण अशी छान रांगोळी काढून घेते आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करते. तर उंबरठा तुम्ही बघितलात, तर ही गोष्ट अशीच एक तुमच्यासोबत शेअर करायची की लाईट्स मी पूर्ण बंद केलेत आणि त्यानंतर फक्त देवीच्या इथले दिवे आणि देवीच्या मागचे लाईट्स चालू आहेत. आणि जो प्रकाश येतोय, सूर्यप्रकाश, आणि त्याच्यामध्ये देवीचे जे दिवे सगळे सुरू आहेत, तर बघा किती सुंदर आणि एक वेगळाच असा प्रकाशाचा झोत त्याच्यामधून बाहेर दिसतो. तर खूप छान वाटतं असं मला बघायला. तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ही गोष्ट शेअर करू. तर अशी आजची आपली तिसऱ्या गुरुवारची म्हणजे तिसरा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा खूप छान झाली, खूप मस्त झाली.
आता सगळं आवरलं, थोडीशी फ्रेश झाली आणि तयारी केली. म्हटलं जराशी छान तयारी करूया. तर बघा, आईचा पण मी आज पिवळा रंग ठेवला होता आणि छान देवीसोबत मी पण आज मॅचिंग केले. देवीला पण मी आज सगळे जे मोत्याची दागिने आहेत ते सगळे मोत्याचेच दागिने परिधान केलेत आणि म्हणून मी पण छान मोत्याचा साज घातला आहे. तर मॅचिंग आणि तर आता संध्याकाळच्या वेळेला आपण सगळं जे आहे, मी जसं मगाशी सांगितलं की देवीचं जे पण स्तोत्र पठण, मंत्र पठण, तर ते सगळं संध्याकाळच्या वेळेला करायचं. तर आता नैवेद्य पूर्ण झालेला आहे, नैवेद्य दाखवणार देवीला आणि त्यानंतर मग उपवास सोडणार. आणि तुमचे बरेचसे काही प्रश्न असतात तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये टाका, मग मी त्याची उत्तरं तुम्हाला देईन. तसंच मी सगळ्यांना सांगितलं होतं की सर्वांनी देवीचे छान त्यांच्या फोटो पाठवा, मी फोटो व्हिडिओमध्ये टाकेन. तर सगळ्यांना खूप सॉरी ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर, कारण इतके सारे मेसेजेस आलेत ना, जीमेलवर म्हणा, इंस्टाग्रामवर म्हणा, खूप सारे फोटोज आणि मेसेजेस आलेत. तर जीमेलचं तर मला ट्रॅक करता येतं, पण इंस्टाग्रामवरती काय होतं ना, फोटो गॅलरीमध्ये सेव्ह होतो, त्याच्यानंतर मग इतके नावं आहेत की मला खूप म्हणजे जम्बलिंग झाले त्याच्यामध्ये ॲक्च्युली, की बघ कुठला फोटो कोणाचा असं होऊन जातं. आणि खूप सारे आलेत, पण थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलात त्या गोष्टीला आणि ते मी वाया जाऊ देणार नाही आहे. तुमच्या सगळ्यांचे जे देवीचे तुम्ही मला छान आणि खूप सुंदर सगळ्यांनी सजवलं आहे, खूप मस्त देवी आईला सजवलं आहे. तर ते पण बघून मला खूप भारी वाटलं आणि खूप अशा वेगवेगळ्या देवी छान अशा, आपली महालक्ष्मी आईच पण वेगवेगळ्या रूपांमध्ये असं सुंदर बघायला मिळत आहे. तर ते तुमच्यापर्यंत मी नक्की पोचवणार आहे. तर आता तुम्ही बघताय की मी मागच्या गुरुवारी सांगितलं होतं, त्यानंतर शुक्रवार नंतर लगेच आमचं पॅकिंगचं काम सुरू झालं. त्याच्यानंतर लगेच बाहेर गेलो, आल्यानंतर परत आजारी पडलो. तर आता मला वेळ मिळेल तर तसं मी तुमचे सगळे फोटोज पूर्ण एका व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट्सच्या व्हिडिओमध्ये वगैरे नक्की पोस्ट करेन सगळ्यांचे. तर अजून त्यामध्ये जर कोणाचं राहत असेल तर प्लीज राग मानू नका, कारण इतके सारे मेसेजेस आलेले आहेत ना की खरंच म्हणजे खूप वेळ काढावा लागणार आहे मला त्याच्यासाठी आणि ते पूर्ण काम कंप्लीट करावं लागणार आहे. तर आजची आपली महालक्ष्मी आईची पूजा, म्हणून मी म्हणजे अर्धवट राहिलं वाक्य. तर आजची आपली महालक्ष्मी आईची पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या ज्या कमेंट्स येतात छान त्याच्यामुळे खूप छान मोटिवेशन मिळतं, इन्स्पिरेशन मिळतं आणि खूप भारी वाटतं मला नेहमी. तर सर्वांची पूजा अशी छान हो आणि देवी आईचा सर्वांना चांगला आशीर्वाद मिळो. तर अशीच मी आपल्या महालक्ष्मी आईच्या, अंबाबाई आईच्या चरणी प्रार्थना करते आणि मला लवकरच कोल्हापूरला यायचं आहे. तर कोल्हापूरला यायचं मला नक्की म्हणजे योगायोग घडू दे असं मी आईकडे प्रार्थना पण करते, कारण 1-2 वेळा ट्राय केलं आहे पण काही ना काही प्रॉब्लेम्स येतातच आहेत, तर त्याच्यामुळे जाणं होत नाही आहे. तर बघू महालक्ष्मी आई कधी बोलवते, कारण मी दरवर्षी मार्गशीर्षमध्ये महालक्ष्मीला म्हणजे कोल्हापूर महालक्ष्मीला जाते पण ह्यावेळी जाणं होत नाही आहे. तर बघू आई कधी बोलवते. मी आईसाठी छान साडी पण घेऊन ठेवली आहे, पण बघू आई कधी मला योग देते तिथे येण्याचा. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.